तर मला एक सांगाल की हे मंत्री आता थेट फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत, मात्र त्यांनी यापूर्वी आपली नाराजी शिंदेंसमोर व्यक्त केली होती का, त्याबद्दलची काय माहिती समोर येते? निश्चितपणे या सर्व संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर देखील काही मंत्र्यांनी जी आहे ती उघड उघड नाराजी व्यक्त केली होती। कारण आपली जी ताकद आहे ती कुठेतरी भाजप कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। स्थानिक पातळीवरती वारंवार शिवसेनेला कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न होतो। शिवसेनेवरती थेट आघात जो आहे तो भाजपचे काही मंत्री करत असतात। त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत आणि कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवता हे जे भाजपमध्ये वारंवार पक्षप्रवेश होत आहेत ते कुठेतरी आपल्याला खूप आपली ताकद जी आहे ती कुठेतरी कमी होत आहे। आणि यानंतर देखील शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी देखील उघड नाराजी व्यक्त केली होती की महायुतीमध्ये असताना हे असे जे पक्षप्रवेश आहेत ते कुठेतरी थांबवले गेले पाहिजेत, आपापसात मध्ये असे वाद नकोत, असे काही मंत्र्यांनी जे आहे ती उघड नाराजी देखील व्यक्त केली होती। मात्र तरी देखील हे जे पक्षप्रवेश होत आहेत ते कुठेतरी शिवसेनेला धक्कातंत्र म्हणून असं समजलं जात आहे आणि म्हणून कुठेतरी आजच्या बैठकीवरती जे आहे कॅबिनेट बैठकीवरती शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता आणि म्हणून कुठेतरी एकनाथ शिंदे जे आहेत ते तीव्र नाराज झाले होते। मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नेमकं शिवसेनेच्या मंत्र्यांचं समाधान होत आहे का, ज्या काही कुरघोड्या महायुतीमध्ये चाललेल्या आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला घेऊन त्या थांबणार आहेत का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। बरं, पण या बैठकीमध्ये कोणते मंत्री अनुपस्थित होते, त्या मंत्र्यांची नावं समोर येत आहेत का, त्यातले कोणते मंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेत ते समजतंय का? अद्याप तरी जी ऑफिशियल अधिकृत जी माहिती आहे की कोणते मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत ते अद्याप तरी समजलं नसलं तरी देखील गुलाबराव पाटील जे आहेत मंत्री पाणीपुरवठा मंत्री ते आता नुकतेच मंत्रालयातून निघाले आहेत। मात्र जे संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील, असे इतर नेते जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती मिळत आहे। इव्हन प्रताप सरनाईक देखील या भेटीसाठी गेलेले आहेत ही देखील माहिती मिळत आहे। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच्यावरती तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। तुम्हाला जे काही भावना व्यक्त करायच्या आहेत ते नक्कीच करा, मात्र कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहणं हे फार चुकीचं आहे असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे आणि मंत्र्यांवरती नाराजी व्यक्त केलेली आहे। तरी देखील जे मंत्री आहेत ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि ज्या काही घटना महायुतीमध्ये घडत आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांना डावललं जात आहे, शिवसेनेची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे आणि हीच तक्रार घेऊन जे आहेत ते सर्व मंत्री जे आहेत शिवसेनेचे ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला आणि त्यानंतर हे सर्व मंत्री जे आहेत ते भेटीसाठी गेलेले आहेत आणि आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। यामध्ये संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील आणि शिवसेनेचे इतर नेते जे आहेत ते सर्व आता त्या ठिकाणी गेले आहेत। मात्र आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की या बैठकीनंतर काय होतंय। जी समन्वय बैठक होते दर आठवड्याला, त्या बैठकीत मात्र सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, मात्र स्थानिक लेवलला मात्र शिवसेनेला डावललं जातं, शिवसेनेवरती आरोप केले जातात। सुरेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण जोडलेले राहा। सुरेश, आपण पाहू शकतोय की आता हे जे मंत्री आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तेव्हा या मंत्र्यांच्या मागण्या काय आहेत जरा विस्कटून मुद्देसूद सांगाल? निश्चितप्रमाणे शिवसेनेचे काही नेत्यांचा आज कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे। तसेच इतर जिल्ह्यांमध्ये देखील हे पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आणि इतकंच नव्हे तर शिवसेनेच्या मंत्र्यांना देखील डावललं जात आहे। स्थानिक पातळीवरती शिवसेनेच्या मंत्र्यांवरती, शिवसेनेच्या नेत्यांवरती थेट आरोप केले जातात। तसेच काही ठिकाणी महायुती म्हणून आम्ही लढणार नाही असे जे काही कुरघोड्या आहेत त्या शिवसेना आणि राष्ट्रवादी असेल किंवा मग भाजप असेल हे आपण सर्वांनाच माहिती आहे। तसेच नवी मुंबईत देखील मंत्री गणेश नाईक आणि इतर जे नेते आहेत शिवसेनेचे त्यांच्यामध्ये देखील जो कोल्ड वॉर आहे तो देखील सगळ्यांना माहिती आहे आणि या सर्व गोष्टींना घेऊन जे आहेत ते शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यांचं एक मोठं सगळ्यात म्हणणं आहे की जर का आपण महायुती म्हणून एकत्र लढलो आहोत, महायुती म्हणून आपण जर का सरकारमध्ये आहोत तर मग या सगळ्या गोष्टी का महायुतीमध्येच या कुरघोड्या क्या की इतर मित्र पक्षांची ताकद का कमी करायची आणि तोच मित्रपक्ष दुसऱ्या मित्रपक्षांची ताकद का कमी करतोय हे का सुरू आहे। त्यामुळे आमचं कुठेतरी जे जिल्ह्यामध्ये असेल किंवा गावामध्ये असेल ही आमची ताकद कुठेतरी कमी होते आणि हे महायुतीमध्ये कुठेतरी हे चुकीचं चाललंय। ही प्रमुख मागणी घेऊन जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सर्व शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत आणि आता या सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होत आहे। त्यांची हीच प्रमुख मागणी आहे की जर का महायुती म्हणून आपण एकत्र लढतो, एकत्र राहतो,
लागतोय, तर मग या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी जन लोकांमध्ये, जनतेमध्ये कुठेतरी एक चुकीचा मेसेज देतो की महायुतीमध्ये सारं काही अलबेल नाही आहे आणि ती सुरुवात जी आहे ती भाजपकडून केली जाते, राष्ट्रवादीकडून केली जाते. त्यामुळे कुठेतरी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या थांबायला पाहिजेत आणि ही प्रमुख मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे सर्व मंत्री गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आजच्या या बैठकीवरती बहिष्कार टाकला होता. आता हे पाहणं निश्चितपणे महत्त्वाचं ठरणार आहे की मुख्यमंत्री यावरती नेमकं काय म्हणतात. ज्या काही कुरघोड्या चाललेल्या आहेत त्या थांबतील का? कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला घेऊन निश्चितपणे प्रत्येक पक्ष जो असतो तो आपापली ताकद जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतो. मात्र भाजपकडून शिवसेनेच्या अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो केला जातो आहे आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेनेचे जे मंत्री आहेत, जे नेते आहेत ते नाराज आहेत की भाजप असे सर्व मित्रपक्ष म्हणवतो, मात्र मित्रपक्षाचा जो नियम आहे तो पाळत नाही आणि हाच नियम पाळावा अशी जी मागणी आहे ते मुख्यमंत्र्यांकडे आज हे सर्व मंत्री करणार आहेत. आता हे पाहणं निश्चितपणे महत्त्वाचं ठरणार आहे की या बैठकीनंतर नेमकं देवेंद्र फडणवीस नेमकं मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात, आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि इतर शिवसेनेचे मंत्री जे आहेत ज्यांनी आजच्या बैठकीवरती बहिष्कार टाकला होता ते नेमकं काय म्हणतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. बरं सूरज, मला अजून एक थोडीशी खोलातली माहिती जाणून घ्यायची आहे की हे जे मंत्री जे आहेत, जे नाराज आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत, नेमकं प्रकरण काय आहे की ते भाजपमध्ये काही फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे? त्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या मंत्र्यांचं म्हणणं काय आहे? ते भाजपमध्ये का प्रवेश करतायत याबद्दलचं काय तुम्ही सांगू शकाल? निश्चितपणे जेव्हा काही मागे पक्षप्रवेश झाले होते तेव्हा देखील काही ज्यांनी शिवसेनेतून थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांनी देखील काही आरोप किंवा काही त्यांचे व्यक्तिगत मतभेद असल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र भाजप हे सर्व पक्षप्रवेश का करून घेत आहे हे आमचे जे नेते आहेत किंवा आमचे कार्यकर्ते आहेत ते भाजप